लाईट कर नको इकडे बघा रे बाबा. आय मम्मी टोपी घालायची, टोपी. थंडी वाजत नाही. थंडी वाजते ना? हा त्यालाच टोपी नाही घातली तुम्ही. थंडी वाजते ना? एवढ्याच्या मूड मध्ये का तू? एवढ्याच्या मूड मध्ये हा काय पाहिजे तुला? हा चला जालन्याला. हा म्हणा दादा. हा जालन्याला जायचं आपलं. मम्मी सोडू आपण इथं. हा काय म्हणतो? हा हा ए तुमचा आवाज बंद करा ना बघीचा. शिवानी झोप आली? झोप आली का? रिशम रिशम भूक लागली? भूक लागली बाळाला. अरे 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 हा असं रिप्लाय देत जा ना. मग रिप्लाय देशील तर असं आता ओळख झाली. काय म्हणतो? भूक लागली का? झाले बाबा मामा. गुलाबजामुन खायचे घेतलं. तुम्हाला कसं काय घेता आली? ते बस पप्पा सांग. घेता आली घेता आलाय तो. ते तिकडे आहे ती. घेता आली. जीभ नको दाखवतो. काय काय राम राम करतोय तुला. राम राम. नमस्कार म्हणतो ते. नमस्कार डिशोम. ये पुष्पा. जुके गाणे ते बघ, हात बघ कसं केलं रे, पुष्पा. पुष्पा. रडतो का तू? हे रडत ना? शिवानी वर काय नाही. हा? राम म्हणतो रे ते गप्पा मारायला. नाही ते म्हणतोय आता जालन्याला जायचं म्हणतो. असं का? आता मामा परत तोंड कधी दाखवून म्हणेन ते. म्हणतो तो आता बघितलं आता परत कवा. येईन मावा येईन आहे की नाही? येईन ना? येईन म्हणतो मावा येईन आहे का नाही? आजीला कळतच नाही. अगं बाया लय जुळलं गे मामा बाচ্চাच. समजतच नाही आहे की नाही? जमाली. हा हा जायचं फिरायला जायचं. हा फिरायला जायचं. हा शिवानीकडे दे ना. घेता येते का बघ ना. त्याला घेता येते तिला नाही घेता येत. त्यालाच घ्यावं लागेल मग. तेव्हा त्याला वाटतं ती नाही शिकलं मला तर घ्यावंच लागेल. हा जन्माला लेकरू तर कसं घ्यावं बाई. घे ना. घेऊन बघ ना. हा मांडीवर घे ना शिवानी. बोल. ते तिच्याकडे दीपकला येते ग सांभाळायला लेकरं. आता काही टेन्शन नाही. जमतंय जमतंय. सांभाळता मला? हो आता तिच्याकडे गेल्यावर रड. सांभाळता येते ना? ये बी पाहुणे बी दवाखान्यात. अयो मला नाही ना घेता येत. नको ना मामी नको ना म्हणलं घ्या. मग घेतलं. मांडीला पकडायचं खाली आणि खाली खाली पकडायचं. हे बघा आमची विद्या काय करायला लागली. पोहे करायला लागली. इकडे बघ रे विद्या. काय करते तू? हे पोहे कोणाला खायला केले आता? दादाला. मस्त पोहे बनवती बघा आता तिची. आजूबाजूचा परिसर कसा आहे बघा एवढा. हे बघा ही आमची दुसरी मुलगी
ही माझी बहीण आहे, कोमल आहे. ही कोमल आहे आणि ही माझी बहीण आहे. ही ही दोन मुली. ही हिची मुलगी, ही माझी मुलगी. लय मोठ्या पिढ्यात असं जातायले. हे काय मामाची गोड लागली रे त्याला. छान पोहे बनवती ही. तरी तुम्ही पोहे खायला या सगळेजण. बरे ते माझ्याकडे बघ सांग. त्याच्या डोळ्यावर नको आता ही आजीचं जरा सत्तर दाखव. त्याच्या डोळ्यावर नको चमकू. आई नातू त्याच्या डोळ्यावर नको चमकू ते लाईट. आजी नातू तर बोललो चांगलं. ते मम्मीकडे बघते त्याच्या, त्या मम्मीकडे जायचं त्याला. रील्स काढा आमच्या दोघं. चल, सरक. हा तुम्ही तर डायरेक्ट मामाच डॉन लागतो ते घेऊन पाहायला मामा लागतोय त्याला. असं बी मामा पाहिजे तसं बी मामा पाहिजे बघ. एका साईड मित्र राहून दे बाबा. खरंच बरोबर आहे बघ. असे पैसे पकडून ठेवायचे. हा हा चला बाय बाय बाय. हत्त कर कमीत कमी असं. चल बाय. मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर हे बघा तुम्हाला काय दिसतंय माझ्या पाठी. काय असं सांगा बरं मला कमेंट मध्ये. हे बघा आता आम्ही चाललोय बीड वरून जालन्याला. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असन की मी बीडमध्ये रात्री थांबलो होतो मामाच्या घरी आणि आता बीडवरून परत जालन्याला चाललोय गाडीवरतीच आम्ही. तर ऑन द वे मला वाटतं 250 किलोमीटर केलं असं. काय आता यांच्यासोबत हळूहळू जायला लागतं. वन डे मध्ये मी तर घरी आरामात जाऊ शकतो, 200 किलोमीटर पार करू शकतो, काहीच विषय नव्हता. हे बघू शकता इथं पवन चक्क्याचे पत्ते आहेत. ते पाने आहेत पवन चक्क्याचे. किती हलके असतात पाहिजे ते. लय हलके असतात ते, फायबरचे. हा लय मोठे बघ. आणि भरपूर सारा ट्रक आहे. कॅमेरा फिरतो आम्हाला. $264 किलोमीटर झालं. 264. चला मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि इकडे बघा तुम्हाला दिसती मम्मी. जेवण झालं का सगळ्यांचं? बस एवढंच बोलणार. तिथे दात आहे ना, त्याला दात बसून आणलाय मित्रांनो आत्ता घरी आल्या. तुम्ही म्हणसान की आता तुम्हाला मी पूर्ण टोटल ब्लॉग दाखवला नाही, डायरेक्ट जो असा म्हणजे डायरेक्ट लोळताना दिसतोय व्हिडिओमध्ये. तर त्याचं कारण असं आहे की तुम्हाला तर माहिती आहे 2 दिवसापासून व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज वगैरे येतात. तर फिरून एकदम दमलोय आणि डायरेक्ट येऊन झोपलो. तर म्हणलं आता व्हिडिओ तर बाकी आपला, तर काय करावं म्हणून म्हणलं व्हिडिओ असाच शूट करतो म्हणलं जसं आहे त्या अवस्थेमध्येच. आणि इकडे बघा DSKला सबस्क्राईब करा. आणि हा बघा मम्मीचा ना स्टीलचा दात बसवला, तुम्हाला सांगतो इथं दात बसून आणलाय. त्यामुळे तिला जेवण पण करता येत नाही ना, तिला बोलता येत जास्त ना, काहीच करता येत नाही. आणि नेमकं काय झालं तुम्हाला सांगतो. नेमकं आता मी काल होतो मुक्कामाला बीडला आणि बीड म्हणजे तिकडं निघालो होतो. खर्डा गाव आहे ना, तिकडं निघालो. सातेपळला होतो आम्ही. सातेपळवरनं खर्ड्याला आलो, खर्ड्यावरनं बीडला आलो. आणि त्या रस्त्याला बिबटे वगैरे पण आहे तुम्हाला सांगतो मी. आणि त्या बिबट्या वगैरेपासून तुम्ही पण सावधान राहा जर तिकडचे असतील कोणी तर. असं हाय म्हणतात, मला माहित नाही कन्फर्मेशन, पण असेल कदाचित तर सावध राहा. कारण आता एक काल कमेंट आली होती काल. एक ताई पालीच्या तिकडे कुठं घाटा आहे ना, पाली घाट आहे का ते, पालीच्या तिकडे कुठंतरी राहतात त्यांनी कमेंट केली होती की पालीमध्ये मी राहते म्हणून. मला तुम्ही सांगितलं असतं ना इंस्टाग्राम, मला तुम्ही वाटल्यास फॉलो करून ठेवा. कधी असं माहीत असलं ना, स्टोरी वगैरे असेल ना, तो बिंदास मेसेज करा, आपण नक्की भेटूया, काहीच विषय नाही ताई. तर असा विषय झालता. मग नंतर मी कमेंट वाचली, पण ते व्हिडिओ पोस्टेड होता ना. आता समजा आजचा व्हिडिओ आज जो मी व्हिडिओ शूट करतो ना, तुम्हाला दिसतं मम्मी मी आणि मी आजचा जो व्हिडिओ मी शूट करतो तो मला उद्या बघायला भेटेल सकाळी. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला, त्यासाठीच मी आता म्हणलं परत व्हिडिओ जॉईन करूया. की आपले व्हिडिओ जे आता येतात ते संध्याकाळी येत होते, आता मी त्याचा टायमिंग सकाळी केलेलं आहे. आजचा म्हणजे जो दिवसभराचा शूट आहे तो मी शूट पूर्ण एकत्र करून
सगळा शूट बनवून त्याला एडिट करून संध्याकाळी एडिट वगैरे प्रॉपर करून व्हिडिओ अपलोड करून सकाळी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार. एक मला वाटतं आपण 8 नाही पण 9-10च्या दरम्यानचा टायमिंग ठेवूया. 9-10च्या दरम्यान कुठल्याही टायमिंगला आपण असा व्हिडिओ पोस्ट केला. सकाळच्या टायमिंगचा पकडून जरा मी तुम्हाला सकाळ टाइम सांगतोय, प्रॉपर तुम्हाला वेळ नाही सांगते, पण सकाळी व्हिडिओ येतील एवढं मी तुम्हाला सांगतो. आपला जो व्लॉग आहे ना, व्लॉगचा व्हिडिओ, बाकी शॉर्ट तर कधी पण येतात, तुम्हाला माहिती आहे, कधी पण पोस्ट करतो मी, कधी पण येतात, कधी पण तुम्हाला बघायला भेटतील शॉर्ट्स वगैरे. आणि राहिला फुल व्हिडिओ आपला व्लॉगचा विषय, तर व्लॉग आपल्याला फक्त सकाळी अपलोड आपला म्हणजे बघायला भेटलं डायरेक्ट का. आणि आता तुम्हाला सांगतो ते बिबट्याचा विषय काय होता मम्मी. अरे आपल्याला डायरेक्ट जालन्याला यायचं होतं, तर आपल्याला पाहुण्यांची फोन आली की रस्त्याने जाऊ नका संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस 10च्या नंतर नका जाऊ बाबा, बिबटे येते इकडं फिरते तर आणि आम्ही जाऊ नका म्हणले. मग आम्ही काय केलं, पालीच्याच मार्गाने मला वाटतं आपण गेलो तिकडे, त्या पाली तिकडनं त्या मार्गाने बीडला गेलो. रात्री बीडला मुक्कामच होतो. तुम्ही जे सकाळचा व्हिडिओ बघितला असेल आज सकाळचा, म्हणजेच मी आता हा व्हिडिओ उद्या टाकतोय, कालचा व्हिडिओ समजा, तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल मी बीडमध्ये मुक्कामाला होतो. आणि त्यानंतर तुम्ही म्हणसाल की डायरेक्ट हा झोपल्यात दिसतोय आल्यानंतर तर ते काय विषय झालाय की मी म्हणलं आता तुम्ही लई तुम्हाला मी व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हिडिओ म्हणजे तुम्हाला भरपूर सारे व्ह्यूज दिले, जे व्ह्यूज दिलेत ना गाडीचे, इकडचे तिकडचे, नवरदेवाकडचे सगळे जे व्ह्यूज दिलेत ना, म्हणलं चला आता एक काम करूया, आता आपण डायरेक्ट गप्पा मारताना व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज कलेक्शन करूया. आणि आता थकलोय, तुम्हाला सांगतो जाम थकलोय, 2 दिवस लय फिरलो, डीजेमध्ये भरपूर नाचलो मी, बलपूल म्हणलो मी, पण लय नाचलो मी. आणि व्हिडिओ वगैरे आहेत ते पण मी जसा वेळोवेळी पोस्ट करेल, शॉर्ट्स वगैरे काढलेत. आणि बघा आता मम्मीची तब्येत खराब आहे, जस्ट तुम्हाला सांगतो पप्पा आणि मम्मी, आता आम्ही गावावरनं आलो, 6 वाजता आलो असेल मी, आता 8-8:30 वाजता मला वाटते गावावरनं आलो. हा का, तर 9 तास नाही खायचं, हा, आणि शिकडच्या साईडने खायचं सांगितले 9च्या नंतर. तिचा दात बदलून आणलाय, 10 दिवसा अगोदर ते माप वगैरे दिलं होतं, नंतर त्यांनी आता ते नवीन दात ऑर्डर आली वाटतं त्यांची, त्यांनी बसून दिला. आता बघू आता कसं आहे काय नाही आपल्या, ते नंतर मी तुम्हाला सांगेन काय प्रोसिजर काय काय नाही. पण एकदम स्वस्तामध्ये दात आणलं तुम्हाला सांगतो, फक्त 3,000 रुपयाचे 3 दात आहेत मला वाटतं. 3 आहेत का ते, 3,000चे 3 दात आहेत. आणि बाकीचं तुम्हाला सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बाळ दिसलं ना, तर त्या बाळासाठी एक चांगलं असं क्यूटचं नाव तुम्ही असं कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी सजेशन करेल. आणि ते बाळ आहे माझ्या बहिणीचं, म्हणजे मावस बहीण आहे, तर मावस बहिणीचं बाळ आहे. हां, तर मी सांगेन तिला, मामातर्फे नाव तिला सांगेन, हे सजेस्ट करेल, ह्या नावापैकी तुला कुठं बघेन असं नाव टाका, कमेंटमध्ये मला सांगा, आहे की नाही, तिला पण आवडेल. तर चला आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लवकर व्हिडिओ येत जातील आता, जसे येतात तसे. आणि तुम्हाला सांगू का, एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, मी काय केलं माहिती का, ते आपलं जे 2 व्हिडिओ तुम्हाला काल परवाचे बघायला भेटले, ट्रॅव्हलिंग वगैरे सगळ्या गोष्टी, त्या पाहुण्यांच्या सगळ्यांच्या गडबडीमध्ये ना मी व्हिडिओ म्हणजे एडिट केले सर्व, तरी पण वेळ देऊन सगळ्यांना एडिट केलेले व्हिडिओ आहेत ते. आणि आता येताना तुम्ही म्हणजे व्हिडिओ शूट नाही केले मी, कारण आम्ही सगळ्या जवळपासच्या जेवढे नातेवाईक आहेत सगळ्यांना भेटत आलो यायच्या वेळेस. आणि बाकीचे व्हिडिओ पण मला वाटते तुम्हाला आवडले असतील सगळे, ट्रॅव्हलिंगवाले मोठे. तर बघूया, असेच व्हिडिओ काढत जाऊ, मला असं वाटतंय बाहेर जाऊन असेच व्हिडिओ काढत जाऊ, मस्त भारी थोडेफार म्हणजे एक महिन्यातून 1-2 ट्रिप असेच मारत जाऊ, म्हणजे बाहेरच्याच आउट स्टेशनच्या. त्यामध्ये तुम्हाला बाहेरचे भारी व्लॉग बघायला भेटतील, भारी डोंगर बिंगर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर कसं वाटलं कसं नाही आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि थोडाफार सपोर्ट असू द्या. आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही प्रेम भरभरून दाखवा मित्रांनो DSKला, आहे का नाही.